मी आता मेलो तरी मला फरक पडत नाही. कशामुळं? कारण ज्या माणसाने मला बोलण्याची संधी दिली किंवा जगण्याची संधी दिली ना दादा, तर नाही का आपण जेव्हा गव्हाच्या दाण्यांचं पीठ होतं आपल्याला भाकरी बनवण्यासाठी आपण दळण करतो, तर बाबासाहेबांनी जे माझ्यासाठी केलं आहे, तर गव्हाच्या दाण्याचं पीठ झाल्यानंतर जे कणं होतात, तर ते एका कणाइतकंही मी बाबासाहेबांसाठी काही करू शकलो नाही असं मला वाटतंय. पण माझं नशीब एवढं मोठं की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांसारख्या माणसांचं, ज्या माणसांनी आपल्याला जीवन घडवण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी परमिशन मिळवून दिली, त्यांच्या संदर्भात मला गाणं लिहिण्याचं योग आला किंवा माझ्या नशिबात आहे. माझ्यासारखं नशीब कुणाचंच नाही असं मला वैयक्तिक वाटतंय. दुसरी गोष्ट ही बी आहे की गीतकारांची बी एक परवड झालेली दादा. म्हणजे काय, गीतकारांनी फक्त लिहूनच मारायचं आहे, त्याला बाकी सगळ्या कोणत्या गोष्टी मिळत नाहीत. आणि गीतकारांचं नावच असतंय फक्त, त्यांना कोणत्याही गोष्टी मिळत नाहीत, म्हणजे उदरनिर्वाहासाठी मिळत नाहीत. म्हणजे गीतकारांनी फक्त लिहायचं आहे आणि गायकांना द्यायचं आहे, त्यांनी गायचं आहे आणि गीतकारांनी तसंच राहायचं आहे, त्याला कोणत्याही गोष्टीचा फायदा नसतो. पण गीतकार हा निस्वार्थी असते दादा. त्यांनी ठरवलं ना की मला समाजासाठी करायचं, तर तो समाजासाठीच करतो. दुसरी गोष्ट ही आहे की आम्हाला गाणे लिहिताना खूप त्रास होतो. महाराजांच्या गाण्याविषयी, बाबासाहेबांच्या, म्हणजे कशामुळे त्रास होतो, तर यमक जुळत नाही दादा. तर एखादी ताकद दाखवायची आपल्याला, तर शिवाजीच नाव घ्यायला लागतं. कारण शिवबा म्हणलं की प्रेमळ झालं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की असं डोक्यावर म्हणजे एकदम मोठा माणूस, पण शिवाजी म्हणलं की असं ताकदवाद बलवान वाटतंय. तर यमक जुळवण्यासाठी कधी कधी शिवाजी नाव घ्यायलाच लागतंय. तर मग त्रास होतोय, शिवाजीच का घेतलं असं होतंय. मग आम्ही त्याच्यावर थोडं आता बंधन टाकलं की नको करायचं, त्रास होण्यापेक्षा नाही केलेलं बरं. दुसरी गोष्ट ही आहे की मला खंत ह्याची वाटायला लागली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आता गाणे खूप कमी यायला लागलेत किंवा महापुरुषांविषयी गाणे कमी व्हायला लागलेत. तर गीतकार बनणं खूप गरजेचं आहे. कशामुळे? कारण आजच्या पाठ्यपुस्तकात ना दादा, ना छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा आहे, पाठ आहे ना, बाबासाहेबांचा आहे ना, कोणत्याच महापुरुषांचा नाही. आज जन्माला आलेल्या लेकराला जर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब किंवा कोणते महापुरुष कोण आहेत हे जर कळत असेल, तर ते गाण्यांमधून कळायला लागले दादा. कारण कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये ह्या महापुरुषांचा धडा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की कोणतेही आईवडील त्याच्या लेकराला सांगणार की हे बाबासाहेब आहेत, ह्यांनी आपल्याला खूप हक्क अधिकार दिलेत आणि ह्यांनी आपल्याला जगण्याची परमिशन दिली, हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे आपले राजे आहेत, हे कुणाला सांगायला वेळ नाही आणि कुणी सांगत नाही. त्यांना जन्माला आलेल्या लेकरांना जर महापुरुष कळत असतील, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, तर हे गाण्यांमधून कळायला लागलेत. आणि गीतकार आणि गायक जिवंत राहणं खूप गरजेचं आहे दादा. कारण उद्याच्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपला, गाण्यांमधून सांगितला गेला नाही, पुस्तकातून सांगितला गेला नाही, गीतकारांनी गाणे लिहिले नाहीत, तर आपल्या येणाऱ्या पिढीला कळणार कसं की हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आपले राजे आहेत, हे बाबासाहेब आहेत, ज्यांनी आपल्याला जगण्याचं साधन, आपल्याला जिवंत राहण्याची परमिशन, स्वातंत्र्य, हे गुलामीच्या कड्या तोडून आपल्याला स्वातंत्र्य केलं, हे कसं कळणार? आणि गीतकारांनी, गायकांनी जिवंत राहणं, त्यांना समाजाने जिवंत ठेवणं किंवा गव्हर्नमेंटनी पण त्या लोकांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या समाजामध्ये महापुरुषांना जिवंत ठेवणारे एकच माणूस उरला आहे, तो म्हणजे गीतकार. आणि त्यांनीच ह्या माणसाचे, आणि दुसरी गोष्ट ही, त्यांनी बी काय गुत्त नाही घेतलं लिहायचं, त्याला त्रास होतो, पण तरीही तो समाजासाठी करायचं ठरवलं आहे म्हणून तो त्याचं गीतकारी किंवा त्याचं लिहिणं सोडत नाही. हा गीतकार हा प्रामाणिक असतो, कारण तो कुणाचं घेतही नाही, कुणाला देत नाही, स्वतःचं लेकरासारखं त्याच्या गाण्याला तो जपतो किंवा त्याच्या लेकरासारखंच त्याचं पालनपोषण करतो. गाणं म्हणजे त्याचं लेकरूच असते. आणि माझी एक म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की जर समजा मी लिहिलं नाही, म्हणजे कधी कधी असं हे वाटतं की मी का लिहायला लागलो आहे, मी कशामुळे लिहायचं, माझा ह्याच्यामध्ये काय फायदाच नाही आहे ह्याच्यामधून. आणि दुसरी गोष्ट ही की इन्कम काहीच नाही आहे, गाणे आपण लिहितोय, समाजात लोकांना चांगलं वाटतं, पण त्या गीतकाराची काय कंडिशन असते ना दादा, ती त्याला माहिती आहे, त्यांनी कशा पद्धतीने जगायला लागलं, पण तरीही तो त्याची गीतकारी सोडत नाही, म्हणजे तो महापुरुषांशी आणि आपल्या सगळ्यांशी प्रामाणिक आहे. दुसरी गोष्ट ही बी आहे की गीतकार, मगाशीच बोललो मी की गीतकार जिवंत राहणं खूप गरजेचं आहे, कारण तो समाज प्रबोधनाचं काम करतोय. बाबासाहेबांनी सांगितलं वामनदादांना, महाकवी, की माझे 10 भाषणे आणि तुमचं एकच गाणं प्रबोधनाचं काम करतंय. कारण महापुरुषांना जिवंत ठेवणं आणि आपल्या येणाऱ्या पिढीला महापुरुषांचा दृष्टिकोन देणं, समाजाविषयी सांगणं, बाबासाहेब कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, हे जर आता कळायला लागले तर ते गाण्यामधून कळायला लागले. आणि गीतकार जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामुळे गरजेचं आहे की दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून आपल्याला महापुरुष सांगितले जात नाहीत, ह्या गाण्यामधून सांगितले जात आहेत. दुसरी गोष्ट ही आहे की ह्या लोकांना त्याच्या फक्त कामापुरतंच चांगलं म्हणतात, त्याचे वावा करतात.
जेव्हा त्यांना कानाला सुकून येते किंवा समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा, पण त्याच्यानंतर त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि मला वैयक्तिक वाटतं की समाजाने आणि गव्हर्नमेंटने गीतकार लोकांना किंवा गायक लोकांना आहेत तर त्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण म्युझिक आणि गाणे हे मनोरंजनाचं काम करतात, दृष्टिकोनाचं काम करतात, मॅसेज देण्याचं काम करतात, जे दुसरं कोणी देत नाही. आणि जेवढ्या लवकर म्हणजे नाही का स्प्रिट एकदम फास्ट जर कोणी मॅसेज देत असेल तर ते गाणं आहे दादा, त्याच्यामधून खूप प्रबोधनाचं काम आणि लवकरात लवकर एखादी गोष्ट पोहोचू शकते. त्यामुळे मला वैयक्तिक हे वाटतं की गीतकार हा जिवंत राहणं खूप गरजेचं आहे आणि तो काळाची गरज आहे. आता महापुरुषांना सांगणारं कोणी राहिलं नाही आणि त्याला जपणं खूप गरजेचं आहे दादा. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. जय भीम जय शिवराय ह्याच्यासाठी कारण ह्या दोनच लोकांनी आपल्याला जगण्याची संधी दिली किंवा महापुरुषांनी काम केलं म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो असं वाटलं आहे. मी गीतकार धम्मा धनवे. गीतकार म्हणजे मी लिहितो आहे म्हणून मी खूप मोठा नाही असं नाही, कारण खूप महान महान लोक गीतकार होऊन गेलेत किंवा रायटर आहेत. आता तुम्ही ह्याच्यात जे बसलेले पोरं आहेत किंवा बहिणी आहेत, भाऊ आहेत सगळे, तर हे कदाचित माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड असू शकतात. मी टॅलेंटेड नाही असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक, कारण मी जे करतो ते मीच करतो. माझ्यापेक्षा ब्रँडेड करणारं बी खूप काही कुणी करू शकतं किंवा करणारे असतात. तर मी तुमच्यासमोर बसून बोलायलो आहे म्हणजे मी खूप मोठा आहे किंवा मीच म्हणन तेच खरं आहे असं नसतं काहीच. हे चष्मा विष्मा चमकत नाही, हे नंबरचा चष्मा आहे सर हे. आता मी ना डायरेक्ट जसं आपण बोलतो ना तेच मला बोलायची सवय. म्हणजे ते माझ्याकडे ते नाही का कुठंतरी ऑफिसमध्ये गेला आहे आणि एकदम म्हणजे त्याला बोलायचं शुद्ध, ते तसलं नाही की जे घरामध्ये बोलतात आपण मी तसंच बोलतो. दुसरी गोष्ट ही आहे की मी कलाकार म्हणून माझ्या स्वतःला मी खूप भन्नाट करतो हे मी म्हणतच नाही कधीच. आता म्हणजे कदाचित तुम्ही सगळ्यांनी गाणे माझे ऐकले असते ना असं मी अपेक्षा करतो. माझ्या जीवनातलं पहिलं गाणं होतं तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. त्यानंतर अंधार फार झाला दिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, पोरी बी झाल्या डॅशिंग, सवारी शिवबा चौकामध्ये, भीमराव पॉवरफुल, भीमाचा दरारा, केली भीमाने कसे, रमाईचे उपकार, ज्यांना विसर पडला त्यांनी आठवा भीमा कोरेगाव, हे जे गाणे आहेत हे सर्व माझे गाणे आहेत सगळे. आणि मी कंपोजर आहे. म्हणजे मी हे म्हणाल की कंपोजर हा सगळ्यात मोठा माणूस असते असं मला वाटते वैयक्तिक. कारण जी धून कधी कुठं बनलेलीच नसती ती बनवणे म्हणजे कंपोजर असं मला वाटतं. कारण आणि ज्या माणसाकडं कंपोजिंग आणि रायटिंग असेल ना त्याला कोणी अडवू शकत नाही दादा. ती एक वेगळी अद्भुत शक्ती आहे असं मला वाटतं. कारण समजा मला कंपोजिंग म्हणजे काय तर ज्याला कोणाला कंपोजर व्हायचं आहे म्हणजे म्हणतो का नाही हे मला नाही म्हणता येत, पण ज्याला कधी कंपोजर व्हायचं आहे कोणाला, तर समजा मला एखादी मुलगी आवडली तर मुलगी आवडली म्हणजे ती कशी दिसते, तिने कानातले कसले घातले होते, ड्रेस कसा होता अंगावर, ती चालत कशी होती, तिने माझ्याकडे बघितलं कसं, ह्या ज्या फिलिंग्स असतात त्या ज्या मी बघितल्यात, मी ज्या फील केल्यात त्याच्यानंतर मी तिला लिहिणार मग की कशी कशी दिसायची किंवा काय तिची स्माईल होती, कशा पद्धतीने कानातले घातले होते, काय ड्रेस होता, हे सगळं मी लिहिणार. लिहिल्यानंतर मी जर कंपोजर असेल तर मग मी त्याला धूनमध्ये क्रिएट करणार, म्हणजे त्याला चाल लावणार. पण ज्या माणसाने तिला बघितलं आहे आणि जो स्वतःच रायटर आणि कंपोजर आहे त्यांनी जी धून बनवलेली असते ती त्याच्या काळजातली असते. म्हणजे मी जर गाणं लिहिलं आणि जर ते दुसऱ्याला जर दिलं कंपोज करा म्हणून तर त्या माणसाला माझ्या फिलिंग्स कधीच येणार नाहीत जे मला फील झालं आहे. तर ज्या माणसाने ते फील केलं तोच जर कंपोजर असेल तर तो भन्नाट बनतो. आणि म्हणूनच कदाचित जे आपले आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलेले जे गाणे आहेत तर हे मी स्वतः कंपोज केलेले आहेत. कुणाच्याच चालीवर हे जात नाहीत असं मला वाटतं वैयक्तिक. कदाचित जाऊ बी शकतात कारण गाणेच एवढे आहेत तर कोणाचं नाही कोणा कुठेतरी जाऊ शकतं आहे. पण कंपोजिंगची एक गोष्ट आहे की जो कंपोजर आहे तोच रायटर जर असेल तर गाणं भन्नाट बनू शकतं आहे. दुसरी गोष्ट ही की ज्यांनी फील केलं आहे त्याची फिलिंग दुसऱ्याला येऊ शकत नाही. म्हणजे ज्यांनी लिहिलं आहे त्यांनीच जर कंपोज केलं तर ते भन्नाट म्हणजे अमेझिंग बनणार, त्याला कोणी अडवू नाही शकणार. मी लिहितोय किंवा मला लिहिता येतं आहे आणि मला 4 लोक आता गीतकार म्हणून ओळखायला लागलेत किंवा मी गाणे चांगले लिहितो म्हणून ओळखायला लागलेत म्हणून मी खूप ब्रँडेड आहे असं नाही. पण आपल्या पोरांनी आणि पोरींनी जे बी कोणी लिहितात का त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण जो लिख रे ना मतलब आपण जे लिहायला लागलो तर हे एवढं भावनिक काळजातलं असायला पाहिजे की ते पुढच्या माणसाला लागलं पाहिजे. मग तेवढं विचार करून त्याला लिहायला लागणार, त्याला वाचावं पण लागणार आहे. विशेष म्हणजे जर आपल्याला रायटर बनायचं किंवा गाणे लिहायचे तर वाचणं खूप गरजेचं आहे. आमचे मोठे संचित धनवे सर शिक्षक आहेत,
तर ते मला हमेशा सांगतात की तुला वाचावंच लागेल, तू जर वाचलं नाहीस तर मग तू संपणार, कारण वाचनाशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि ते हमेशा सांगतात की तुला वाचावंच लागेल. मी आता आळशीपणा करतो, कशामुळे? माणूस हा आळशी आहे, खूप आळशी आहे. आणि दुसरी गोष्ट ही की आपलं जर एक बी गाणं हिट झालं की मग अरे भाई मेरा गाणं हिट हुआ है अभी खतम झाला, संपला, माझ्यासारखं कुणीच करू शकत नाही, हे आपल्यामध्ये गर्व चढतं आहे. प्रत्येक माणूस हा त्याला गर्व असतो आणि असायला पाहिजे. पण माणसाला ॲटिट्यूड बी असायला पाहिजे. ॲटिट्यूड कोणतेच काम होत नाहीत, पण ॲटिट्यूड तेवढा असला पाहिजे. आपली आई जेव्हा पोळ्या बनवताना त्या पिठामध्ये मीठ टाकते ना चव लागण्यासाठी, तेवढा ॲटिट्यूड माणसाला असायला पाहिजे. जर वरती झाला तर मग तो माणूस संपला, असं मला वैयक्तिक वाटतंय. कारण मी आता हे माझे अरुणदादा मित्र टायगर ग्रुपचे अध्यक्ष आहेत आपल्या जिल्ह्याचे, संभाजीनगरचे सौरभ दादा आहेत. तर महत्त्वाचं आहे की गीतकार जो रायटर आहे त्यांनी शोधलं पाहिजे, धुंडायला पाहिजे कुठं काय मिळतं. म्हणजे मी ह्या गोष्टी ऑब्झर्वेशन केल्या, ह्या माझ्यात मी कधी याला एक्सपोज करायचं नव्हतं, पण दादामुळे ते कदाचित झालं आहे आपल्या, की माणसाने ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी कसे आहेत ह्याच्याशी काय घेणं देणं नाही, तुमच्या मित्रांना कशा सवयी आहेत ह्याच्याशी काय घेणं देणं नाही, पण त्याच्या सवयीत तुम्हाला न लागणे ही आपली खासियत असते. आणि आजपर्यंत जेवढे म्हणजे मी कुठेही फिरलोय ना, जेवढं फिरलोय मी, तर माझे मित्र आता प्रत्येकजणाची हेअरस्टाईल वेगळी असते, प्रत्येकजणाचं दिसणं वेगळं असतं, बोलणं वेगळं असतं, सगळ्या सवयी वेगळ्या असतात. आता आमच्या दादांचे केस खूप मोठे मोठे आहेत, पण मी त्यांच्यासोबत राहतो, माझा मित्र आहे, पण त्यांच्या सवयी मला नाही आहेत. आता सौरभ दादा आहेत, त्यांना खूप व्हायलंट बोलायची सवय आहे, ओरडून बोलतात, बोलत नाहीत पण बोलतात, असं मी उदाहरण दिलं. पण त्यांनी तसं बोलतोय, मी त्याच्यासोबत राहतो म्हणून मी पण व्हायलंट बोलायला पाहिजे असं नाही आहे. की तुम्ही जे काम करताय तर तुम्हाला कुठून बी शोधायचं की इसके तरफ से आपने को क्या मिलेगा, काय भेटणार आहे आपल्याला. म्हणजे बस स्टँडवर आपण गेलो तर मग शेंगदाणेवाला कशा पद्धतीने शेंगदाणे विकतो, बाजारामध्ये गेलं तर ते लोक कशा पद्धतीने मार्केटिंग करतात, हे गीतकारांनी ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, कंपोजरने ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, गायकांनी ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, व्यवसाय करणाऱ्या ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. म्हणजे काय की ॲक्टिंग करायची, म्हणजे कलाकार म्हणजे तो सगळ्याचमध्ये आला, ॲक्टिंग आली आहे, रायटिंग आली आहे, कंपोजिंग आली आहे, सिंगिंग आली आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि त्यांनी त्याच्या त्या सगळ्या गोष्टींमधून कुठून काय सापडतं ते बघायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन पाहिजे, की गाडी गेली मग किती वेगात गेली आहे, तर मग जर तुम्हाला एखादं गाण्याचं काहीतरी लिहायचं आहे म्हणजे ते फास्ट असलं पाहिजे, तर म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत तर त्या ऑब्झर्वेशन चालतात असं मला वाटतं. आणि मी ते ऑब्झर्वेशन करूनच ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचलो आहे असं मला वाटतं. म्हणजे माझ्या खानदानमध्ये कुणी रायटर नाही दादा, कुणी कंपोजर नाही आहे, कुणी सिंगर नाही आहे, आणि म्हणजे माझ्या कुळातच कुणी नाही आहे. पण पहिलं जे गाणं केलं ना होतं बापाचा बाप, तर ते गाणं केल्यानंतर कोणतरी नवीन पोराने केलं आहे ज्याला काहीच येत नव्हतं, असं झालंच नाही दादा. म्हणजे मी MPSC केलं 3 वर्ष, हे औरंगपुऱ्यामध्ये मी नाईट पॅन्ट आणि टी-शर्टवर फिरायचो, हेच आपल्या औरंगपुऱ्यामध्ये. आणि काय अंगात वारं भरते, कलाकार लोक वेडे असतात, म्हणजे त्याला जर लागलं नाही एखाद्या गोष्टीचं वेळ तर मग ते पागलच होऊन जाते. त्याला करायचं म्हणजे करायचं, मग काही झालं तरी करायचं. पण कलाकारांनी त्याची कला सोडायलाच नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला त्रास होणार, लोक तुम्हाला नावं ठेवणार. मला इथपर्यंत बोललेले लोक म्हणजे आमचे मोठे भाऊ दोघं पण सर्व्हिसला आहेत. मोठे भाऊ संचित धनवे शिक्षक आहेत, संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार आहेत, संपादक आहेत. आणि मी काहीच नाही करायचो, MPSC सोडलं आहे मी. आणि ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट, म्हणजे आमच्या मोठ्या भावाचे विद्यार्थी आहेत, तर कोणी PSI STI तहसीलदार डेप्टी कलेक्टर झाले. पण भैयांचं म्हणणं होतं की माझे विद्यार्थी जर PSI STI बनू शकत असतील तर तू माझा भाऊ आहेस, तर तू निदान डेप्टी कलेक्टर बनायला पाहिजेस. पण भाऊनी सगळ्यात राडा केला, म्हणजे MPSC सोडली. मग ते सिरीज केलेली मी, चाहटा चावडी नावाची सिरीज केली. तर आमच्या तिकडे सिल्लोडकडे एक चिक्कूचा बाग आहे दादा, तर मग ते शूटिंग करायचं म्हणल्यावर मुली लागतात, पोरं लागतात, कॅमेरा लागते. मग डायरेक्टर मी, रायटर मी, कॅमेरावाला मी, शूटिंग करणारा मी, सगळं मीच. पण झालं काय, ते धनवे सर ते शिक्षक लोकांचं वेगळं एक हे असतंय, म्हणजे त्यांचा एक वर्ग आहे. मग ते धनवे सरला त्यांचा मित्र कोणतरी म्हणलं एक जण, अरे काय संचित, ते तुझा मित्र 2-3 पोरीन ते कॅमेरा घेऊन चिक्कूच्या बागात हिंडते राव, तुझं नाव आहे. मग मला कुणीच म्हणलं नाही, पण आमची आई म्हणली, अरे तुझ्या दोन्ही भावाचे चांगले नाव आहेत, जरा काम धंद्याचं बघ. ती MPSC काय तर ते सोडून तिकडे बोंबलत फिरायला 4 लोक नावं ठेवायलेत त्यांना. पण काय झालं काय की मला माहीत नाही. तर ते बघ फ्लोमध्ये आमच्या आईला काय म्हणलं होतं मी, की म्हणजे ती मला बी माहीत नाही का म्हणून म्हणलो, की तिला म्हणलं होतं, अरे नोकरी काय करायला लागलीस रे म्हणलं तू, एक दिवस असं आहे तुझ्या दोन्ही पोरांपेक्षा जास्त लोक मला ओळखते म्हणलं. म्हणजे काय झालं काहीच मला माहीत नाही. आणि पण एवढं नावं ठेवून म्हणजे काय होतंय,
की कलाकार लोकांचं ना त्यांच्या आईवडिलांपेक्षा त्यांचे शेजारी पाजारी मित्रमैत्रिणीला लय घेणं देणं असतं. हिरोज बनणार होता, कॅमेराच घेऊन फिरत होता, इथपर्यंत लोक बोलतात पोरांना. पोरींचा नाद आहे म्हणले ह्याला, म्हणून हे तिकडं फिरतंय पोरीची शूटिंग फिटिंग करीत. पण महत्त्वाचं हे असतं की त्या पोरांना काय त्रास होतो. म्हणजे एखादं आपण गाणं बनवतो ना, तर ते गाणं बनवत असताना त्या माणसाला काय त्रास झालेला आहे त्याचं माणसाला माहीत असतं. आता एक रायटर, आता हे पोरं बसले माझे भाऊ सगळेजण, ह्या पोरांनी ठरवलं की मुझे मतलब लिखना आहे, रायटर बनायचं आहे, मला रायटर बनायचं. पण मग घरचे म्हणतात अरे फायदा काय, आम्ही कट्टाळू ना तुला पैसे देऊ आणि तुला पोरगी बी दे नाही कोणी म्हणतात. आता झालं ना म्हणले तर तूच 35चा झालास 25चा झालास तुला पोरगी. आणि विशेष म्हणजे आता आमच्या पोराचं अवघड हे झालं आहे, त्यांनी गीतकार बनायचं म्हणले तर म्हणतात स्वांगड्या ह्यो, गायक बनायचं म्हणले तर ह्यो घरगुती गायक आहे म्हणतात. आणि पोरांचा आवाज बी चांगला असला तरी बी पोरांना म्हणतात ह्यो बाथरूममध्ये गाणे गायच्याच कामाचं आहे म्हणतात. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आमच्या पोरांकडे टॅलेंट आहे, पण आमच्या पोरांना कोणी ट्रॅकच दे नाही पोरांना. हिरोईनपेक्षा सुंदर दिसणाऱ्या मुली आपल्याकडे आहेत, आपल्या बहिणी. हिरोईनपेक्षा भन्नाट दिसणारे पोरं आपल्याकडे आहेत. ब्रँडेड पिक्चरला गाणे गाणाऱ्यापेक्षा भन्नाट आवाज असणारे पोरं आपल्याकडे आहेत, मुली आपल्याकडे आहेत. पण उनको ट्रॅकच नाही मिल रहा है. ट्रॅक मिल रहा नाही म्हणजे त्यांना ट्रॅकच दे नाही कोणी. म्हणजे काय प्रस्थापित लोकांनी काय केलं आहे की आम्हाला येऊनच देत नाहीत तिकडं. मग आपले पोरं खचून जातात मग की नको आता कामधंदा बघू. आता एक तर लग्न बी व्हाय नाही, पोरगी बी कुणी द्याय नाही, घरचे नावं बी ठेवायला लागलेत, आपलं वय बी व्हायला लागले, केस बी पांढरे व्हायला लागलेत, आणि आता हे नाद सोडून द्या. त्याच्यामुळं आपल्या पोरांमधले अर्धे कलाकार मेलेत, यांनी नाद सोडून दिला आहे पूर्ण. पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही जर करणारे असताना तर हे नावं ठेवणारे मित्र मैत्रिणी हे किती माझ्या घेतले तरी आपला नाद सोडायचा नाही. मी एवढा त्रास, मी लॉकडाऊनमध्ये घरी नव्हतो दादा. सगळेजण म्हणजे ते उडणाऱ्या चिमण्या उडून गेल्या घरी राहायला, देशातले विदेशातले लोक आपापल्या घरी आले, पण मी घरी नव्हतो. मी तर औरंगाबादला होतो आपल्या संभाजीनगरला. आणि मी मार्केटिंगचा जॉब केला आहे दादा. 10 रुपये मिळायचे एका दिवसाला. म्हणजे कसे आता तुम्हाला म्हणजे वाटणार नाही की 10 रुपये कसं काय मिळत असते ना आत्ताच्या काळात. पण लॉकडाऊनचा काळ एवढा भयानक होता की सक्की आई त्याच्या लेकराला बाहेर गेला असं तर जवळ घेत नव्हती. हे काळ होता. त्या काळात मी इकडं होतो. 10 रुपये मिळायचे. म्हणजे कसे मेडिसिन डिलिव्हरीचं काम करायचं. म्हणजे मी इमर्जन्सी तर मग आयकड बिकड असत गाड्या, ते पोलीसवाले दंडे मारीत नव्हते मग, नाहीतर दुसरं झपकेच. तर ती मेडिसिन डिलिव्हरीवर मी कमिशन. म्हणजे काय तर दादाला आजार पडला, आजारी झाला समजा, कुणी पण फोन केला हमको असं असं पाहिजे, आम्हाला पाहिजे मेडिसिन पाहिजे, मग मी घेऊन जाणार. त्याच्यामुळे दुसरे 2-3 पोरं असायचे, मग ते भेटलं आपल्याला. आणि मग ते घेऊन गेल्यानंतर मग त्याचं वरचं कमिशन आहे ते मिळायचं, मग ती जमा करायचे. त्याच्यामध्ये त्या लॉकडाऊनमध्ये मी त्या मार्केटिंगच्या जॉबवर 2,500 रुपये कमवले होते दादा. तर ते 2,500 रुपये त्याच्यामधले 2,000 रुपये मी त्या रेकॉर्डिंग स्टुडिओवाल्याला टाकले होते, पहिलं माझ्या जीवनातलं पहिलं गाणं करण्यासाठी. आणि जेवण तर कुणी कोणाला द्यायचंच नव्हतं, मला जेवण बनवायला येत नव्हतं. पोरांना कशाचं जेवण, मुली करून खाऊ शकतात, पण पोरांनी कसं करायचं. आमच्या पोरांचे लय अडथळे आहेत. मुलींना नोकरी नाही लागली तरी लग्न होतंय, पोरींचं वय झालं तरी बी लग्न होतंय. त्याच्यानंतर पोरींना ह्याची काळजी म्हणजे मुलींच्या संदर्भात मी असं नाही म्हणायला लागलो, पण पोरांच्या कंडिशन ह्यांच्या संदर्भामध्ये किती अवघड झाले ते मी म्हणत आहे. म्हणजे आमच्या स्वतःच्या की पोरींना जर लग्न म्हणजे दोन्ही बी स्टेप पूर्ण झाले तरी बी मुलींचं लग्न होतं आहे आणि त्यांना काही टेन्शन नाही असं मला वाटतं वैयक्तिक. पण त्यांना टेन्शन असू शकतं वैयक्तिक, मुलींनी त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना माहिती त्यांच्या काय अडचणीत. पण आमच्या पोरांच्या आत्ताच्या काळात लय अडचणी आल्यात दादा, लय. म्हणजे आम्हाला जे ध्येय पूर्ण करायचं तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकणार, पोहोचायला लागलं तर अडचणी यायला लागल्या, त्यात घरचे त्रास द्यायला लागलेत आणि वय व्हायला लागलं. आणि आताच्या जमान्यामध्ये म्हणजे पोरांनी म्हणजे मला तर वाटतं वैयक्तिक काही जणांनी माझ्यासारख्या पोरांनी लग्नाचा नाद सोडून दिला आहे आता. की आता पण आणि पहिल्या काळामध्ये 100-80 पर्यंत लोक जगत असतील, पण आता दादा 50 बी जगत नाहीत मला वैयक्तिक वाटतंय. आणि आता झाले 35 वर्ष वय आणि पुढच्या 15 वर्षासाठी कशाला लग्न करायचं. त्यात बी ॲक्सिडेंट झाला आणि मिळाला तर गेला उडत. मग त्या पोरीने बसायचं बोंबलं तर आपल्यासोबत लग्न केलेलं आहे. त्याच्यामुळं पोरांनी करिअरकडे जास्त लक्ष दिले आणि द्यायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट ही झाली की ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट करायची तर अडचणी आल्या, कुणी नावं ठेवले, काही झालं तरी बी लोक जेव्हा आपल्याला वेळ म्हणायला लागतात ना दादा, त्यावेळेला आपण सक्सेस झालेला असतो. म्हणजे बरेच आता त्यावेळेला मी मला काय म्हणले होते ते, ओ धम्मा अरे ते संचित तुझा भाऊ ते बोंबलत फिरतं रे 2-4 पोरी घेऊन, हे म्हणजे बदनामी आहे. म्हणजे हे तुमची
तुम्ही ज्या दिशेने चाललात त्या दिशेला ऑपोजिट जर आपल्याला उत्तर मिळायला लागले तर असं समजायचं की आपण वेगाने चाललो. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जो ज्याची लायकी वाढलेली असते, ज्याचं काम वाढलेलं असतं, ज्याचं नाव वाढलेलं असतं, त्याच लोकांच्या संदर्भात बोललं जाते आणि त्याच लोकांना खाली वाढल्याचं काम केलं जातं. त्यामुळं आपल्या संदर्भात एकही शब्द जर कोणी बोलायला लागलं तर हे समजाय की भाई आपण कुछ ना कुछ कर रे. हां. आणि दुसरी गोष्ट ही आहे की पोरींनी मुलींनी जे आहे का तर मुलींनी ह्या जमान्यामध्ये खूप हात आकडून राहायला पाहिजे. जमाना खूप भयानक आहे आणि खूप खराब आहे. तुमचा काळ मुलींचा सध्याच्या कंडिशनला खूप खराब आलेला आहे. तर मुलींनी खूप व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणजे काय तर त्यांनी त्यांच्या स्वतःला जपणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचं घर सोडून तुमचं ह्या दुनियेत कुणीच नाही असं मला वैयक्तिक वाटतंय. तुम्हाला कोणीतरी मदत करण म्हणेल पण तो मदत करणारा नसेल असं वैयक्तिक मला वाटतंय. किंवा तुमचा भाऊ, दादा, मामा, काका ह्या सगळ्या गोष्टी सोडून किंवा तुमचे सख्खे आई वडील सोडून या जमान्यात तुमचं कुणीच नाही असं मला वैयक्तिक वाटतंय. कारण हे जे प्रकरणं छोट्या पोरींसोबत ह्याच्यासोबत त्याच्यासोबत ते घडतात तर ह्याच्यावरून आपल्या पोरींनी आपल्या बहिणींनी खूप सांभाळून राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर मुलगी कलाकार असेल तर तिला खूप त्रास होते दादा, हे मला जवळून माहिती आहे. जर मुलगी ॲक्टर असेल, मुलगी लेखक असेल, मुलगी सिंगर असेल तर ह्या पोरांना 50% जर त्रास होत असेल किंवा हे होत असेल तर मुलींना तिथं 100% होते दादा. म्हणजे तुम्हाला एखाद्या फिल्मसाठी गाणं गायचं तर तुम्हाला सगळ्या लोकांशी मॅनेज करायला लागते. म्हणजे तुम्हाला सगळ्या लोकांना तोंड द्यायला लागते आणि प्रत्येक माणसं तुम्हाला प्रामाणिक मिळते ह्याची गॅरंटी नाही दादा. म्हणजे आजच्या मुली आहेत जिला सिंगिंग करायची. आता दुसरी गोष्ट ही आहे की म्हणजे माझ्या समोरची ही उदाहरणं आहेत म्हणून मी ह्या संदर्भात बोलायला लागलो आहे की आपल्याला जर ॲक्टिंग करायची आहे तर ॲक्टिंग करत असताना ज्या वेळेला आपल्याला कोणाकडे तरी काम करायचं आहे तर काम करत असताना काय काय सहन करायला लागतं हे त्या मुलींना माहिती, वैयक्तिक ज्यांच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात किंवा घडल्यात. त्यामुळे या जमान्यामध्ये खूप हुशार, खूप सावध सगळ्या बहिणींनी राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की गाणे जर करायचे असतील तर म्हणजे लिहायच्या संदर्भात ते ताई आपली म्हणली की मला यमक जमत नव्हते. तर माणूस हा कधी कोणताही माणूस कंपोजर आहे, स्वतः कंपोजर आहे कोणताही माणूस, स्वतः रायटर आहे तो. कारण कंपोजर कशामुळे आहे, कारण आपण ह्याच्यामुळे आहे की आपण जेव्हा एखादं गाणं गातो किंवा ऐकतो आपण एखादं गाणं तर त्याला म्हणतो की हे बहुत भारी बनलं हे गाणं. पण ज्या लोकांना हे गाणं म्हणजे सेन्स कळतो का भारी बनलं आहे किंवा डीम झालं आहे तर हे म्हणजेच तुम्ही कंपोजर आहेत. हे म्हणजे तुमचा सेन्स आहे. म्हणजे तुम्हाला कळतं आहे की गाणं पडलं आहे, गाणं उचललं आहे, गाणी भारी झालं आहे. हे जेव्हा एखाद्या माणसाला कळतं तर त्या माणसाला त्या स्वर काय असतो, ताल काय आहे, गाणं कुठं पडलं हे सगळं कळणे म्हणजेच तुम्हाला ते कळतं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की पुढच्यांचं गाणं भन्नाट झालं आहे म्हणजे आपण त्याच्यापेक्षा भन्नाट करू शकत नाही तर असं नाही आहे. आणि एखाद्या वेळेस काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही बसलात ना कुठेतरी तर तुम्ही स्वतःच गाणं लिहिले त्याला चाल लावून बघाय तुम्ही डायरेक्ट कसं म्हणतंय बघा, ते आपोआप येणार आहे. आता गाण्याच्याच मला बरेच जण म्हणते दादा हे एवढ्या गोड चाली कुठून आणता तुम्ही, तर ते कशा म्हणतात हे मला पण नाही दादा माहिती. म्हणजे कुठून आलं हे मला माहीत नाही. आता पैंजण जे आहे सोनाली ताईकडे आम्ही रेकॉर्ड करायला गेलो, ऑफबीट गाणं कोणतं, कसं सांगू माझ्या राजा तुला मन उंच उंच उडतंय, लय अडवलं मी मनाला पण तुझ्याकडे ओढतंय. हे ऑफबीट गाणं आहे. म्हणजे ह्याला म्युझिकच नाही, रिदमच नाही. तुम्ही ऐकलं असेल कदाचित हे लिरिक्स. तर ह्याच्या बॅकग्राऊंडला काहीच नाही आहे. म्हणजे गाणं एक दुसरी गोष्ट आहे की गाण्याला मीटर पाहिजे दादा, क्लिक असते. मेट्रोनम नावाचे ज्याचे पोर आपले गायक असतील तर त्यांनी त्याच्यावर प्रॅक्टिस करत आहे क्लिकवर. मेट्रोनम नावाचं एक ॲप आहे, भेटतं आहे आपल्याला. तर गाणं जर मीटरमध्ये नसेल तर बनत नाही. तर ऑफबीट म्हणजे हे कोणालाच जमतं आहे कधीतरी, म्हणजे मीटरच्या बाहेर जाऊन गाणे करायचे. किंवा आणि दुसरी गोष्ट ही की आपण पोरं काय म्हणतो की दादा मला जमणार नाही ते, म्हणजे मैं नाही कर सकता हूँ. ज्या वेळेला आपण खुद म्हणतो ना की मी नाही करू शकत तेव्हा आपणच हरलेलो असतो. म्हणजे आपल्याला लढायला जायचं आहे आणि आपण खुद स्वतःच म्हणणार की नाही मी नाही करू शकत, ते नाही होऊ शकत, तुम्हाला ट्राय करायचं आहे. आमची आई हमेशा काय म्हणते की बोलणाराचे बाजारात खडे पण विकले जातात. तर आपल्याला सिद्ध होऊन दाखवावं लागणार. म्हणजे काय, खराब असेल, तुटका असेल, मुटका असेल, आपल्याला म्हणता येत नसेल पण आपल्याला ऐकवायचं आहे, लोकांना दाखवायचं आहे. मग ते कसं का होईना पण त्याला रिलीज करायचं काही बी करून. पैसे तर नसतेच विशेष म्हणजे पोरांकडे आपल्या आत्ताच्या नाहीतच पैसे, मी म्हणतो डायरेक्ट, कारण माझ्याकडेच नव्हते आणि नाहीत बी. तर तुम्हाला काही बी कशा बी अडचणीमधून तुम्हाला सिद्ध होऊन दाखवायचं आहे. म्हणजे मी येतो, मी हे दाखवायचं आहे. म्हणजे ही कविता कोणाची, माझी आहे.
तर हे म्हणजे माझ्या मनामध्ये जर मी गाणं ठेवलं तर ते कोणाला कळणारच नाही ना कुठं आहे म्हणून. तर तुम्हाला दाखवावं लागणार हे माझं गाणं आहे, हे मी आहे, हा माझं ना ते गाणं. हां, तर म्हणजे काही पण असेल ना. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्हाला लोक मार्केटमध्ये कुठंही उभं राहून जर म्हणायला लावलं ना की गाणं म्हणायचं, तर तिथं एवढं बिंदास गाणं म्हणायचं की आजूबाजूच्या लोकांनी आपल्याकडेच बघितलं पाहिजे. सिद्ध व्हायचंय, सिद्ध होणे म्हणजे आपल्याला दाखवायचंय लोकांना. आणि जर दाखवायचं नसेल तर मग आपण घरी म्हणू ना बाथरूममध्ये गाणे, बरोबर आहे ना. आणि सिद्ध जर व्हायचं नसतं तर मग आपल्याला कोणी ओळखणार नाही. म्हणजे आपल्याला जर आता समजा माझ्याकडे आता बरेच जण दादा ते बसले, ताई ते बसले, ह्यांच्याकडे भन्नाट गाणे असतील असं मला वाटतं वैयक्तिक. एवढे सुंदर गाणे असू शकतात. आता दादांनी बी ह्यांनी जे गाणे ऐकवलेत का त्यांचे शब्द एवढे म्हणजे त्या काळातले वामन दादा कर्डकांच्या काळातले असल्यासारखं वाटतंय. म्हणजे हे मी तर आता माझं तर काहीच नाही, मी म्हणजे मी हे 2-3 वर्ष माझं होता तो बापाचा बाप गाणं बघा, पहिलं गाणं दादा 3 वर्ष अगोदरचं आहे. म्हणजे ह्या 3 वर्षामध्ये आपण 14 गाणे हिट दिलेत दादा, हिट. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, 13, 12, 10, 5, 1, 2, 3 मिलियनच्या खाली गाणे नाहीतच. आणि दुसरी गोष्ट ही आहे की कोणत्या बी जयंतीमध्ये डीजेवर जर मी लिहिलेलं गाणं वाजलं नाही तर मी तुमच्या इथं 10 दिवस काम करीन. आणि ती किमया फक्त ही आहे की आपल्या खुद स्वतःमध्येच ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण आपण त्याला दाखवतच नाहीत. आता तुम्ही जे म्हणून दादांनी त्यांनी हे ज्या कविता म्हणून दाखवल्यात हे कंपोजिंग आहे. हे तुम्ही जे म्हणून दाखवलं हे कंपोजर आहे ना, तुम्ही हे कंपोज केलंय तुम्ही खुद. इसको और बनाने का मतलब त्याला झटायचं ना. मग कोणती आता कविता असते पुस्तकामध्ये जे लिरिक्स ओळी लिहिलेत तर हे चौकोन असते, त्याला गोल बनवायचं असते. म्हणजे काय, आता मी तुम्हाला उदाहरण देतो. पैंजण लिरिक्स काय दादा, ती सुगंधी फुलावरचं फुलपाखरू प्रेम तिच्यावरच झालंय काय मी करू, लिरिक्स आहेत. माणूस एक वेळेस प्रेमात पडलं ना की त्याला काहीच कळत नाही दादा. म्हणजे काय, ऊन वारा पाऊस, कुणी मारल कुणी तोडल, तिचा भाऊ बघल काय, मामा बघल काय, दादा कुणीच नाही. तो वेडा झालेला असतो माणूस. मग त्याला काही बी तुम्ही दिलं किंवा काही बी झालं की तो मतलब वेडा झालेला असतो. म्हणजे वेडा झालेला असतं म्हणजे ते सक्सेस व्हायला लागले असं मला वैयक्तिक वाटतं. आता पैंजण जेव्हा आम्ही करायचं होतं तर मला बरेच जण म्हणले दादा ब्रँडेड गीतकार गायक कुले की करू ना दादा, करा ना व्हायरल लोकांना घेऊन करा ना. मग गाणं बनलं, पैंजण बनलं म्हणजे रेडी झालं गाणं. सौरभ दादा खूप दिवसापासून म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये होते. पण माझी एक पहिल्यापासून सवय आहे, ती खराब आहे का चांगली मला काय माहीत नाही, पण आजपर्यंत ज्याने अगोदर ब्रँडेड कामं केलेत म्हणून मी त्याच्यासोबत गेलो आहे असं नाही. ज्यावेळेस आईने गाणे गायले त्यावेळेला आईचे 2च गाणे व्हायरल होते, व्हायला लागले होते. तुम्ही खाता ते भाकरी सोन्याने भरली होती. त्याच्यानंतर 3रं गाणं माझं होता तो बापाचा बाप. म्हणजे जो आपल्या डोक्यामध्ये जो गायक किंवा एखादी गायक मुलगी किंवा मुलगा आपण पकडलाय ना त्याच्यासोबतच काम करायचं, त्यात सॅटिस्फॅक्शन आहे दादा. म्हणजे काय, तुमच्या मनाला वाटले ना की सौरभ दादाच कर सकता है तो तुमको दुसरी की तरफ जाने की जरूरत नाही. आपल्या कामावर जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल ना तर ते गाणं राडा करणार म्हणजे करणारच. आता आदी पायलला जे आपण घेतलं आहे, आदी आणि पायल जे आहेत आपले ह्या आपल्या गाण्यामध्ये पैंजणमध्ये त्यांना जे घेतलं आहे, तर पैंजणची सुरुवात म्हणजे दादाला बोलवलं, दादा आपल्याला करायचं आहे गाणं तुम्ही या. आणि दादा रेडीच होते, आले दादा. मग गाणं रेडी झालं, लिरिक्स दादाकडून गाऊन घेतल्या आणि ती आम्ही ऐकत होतो आपल्या गाडीमध्ये. एक दुसरा मॉन्टी नावाचा आमचा एक मित्र आहे, सोनाली ताईकडे गाणं करायला घेतो, सोनाली सोनवणे, तिकडून त्यांचा फक्त हुकल मिळाला. पण दुसरी गोष्ट असती गीतकाराचं खुशी ही असती दादा, त्याला जीवनामध्ये करोडो रुपये भेटले तरी तो खुश होऊ शकत नाही. त्याला त्याच्या आवडीपेक्षा जास्त सुंदर मुलगी भेटली तरी तो खुश होऊ शकत नाही. त्याला कोणी किती बी मोठं गिफ्ट दिलं तरी बी तो खुश होऊ शकत नाही. पण त्याचं गाणं रिलीज झालं ना आणि ते गाणं लोकांना आवडायला लागलं ना, ती एवढी भन्नाट खुशी असते ना दादा की ती कुणीच मोजू शकत नाही त्याचं माप. ज्या वेळेला पैंजण आम्ही रेडी केलं तर तिकडून विदाऊट म्युझिकचं दादा 650 वेळेस गाणं ऐकत असतात का कुठं विदाऊट म्युझिकचं, फक्त लिरिक्स रेकॉर्ड झालेल्या. आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं लव्ह सॉन्ग होतं पैंजण. आणि ते एवढं गोड झालं होतं, मला त्याच्यावर कॉन्फिडन्स होता की भाई हे राडा होणार. आणि रेडी झाल्यानंतर बी म्हणले तुम्ही काय करा, कास्टिंग ना एकदम टॉप, म्हणजे कास्टिंग ही तगडी घ्या दादा, मिलियनवाले पोरं घ्या, कारण ते व्हायरल आहेत.
पण व्हायरल पोरांना पैसे द्यायला आपल्याकडे पाहिजे ना पैसे. आपण पहिलेच गाणं इकडून तिकडून मागून मित्रांकडून घेऊन केलंय. त्या गाण्याला 1,74,000 रुपये उडले दादा पैंजणला. ते सगळे व्याजाचे. व्याजाचे बी ह्याच्यामुळे भेटले की आता थोडं आपलं 4 लोक बळकायले म्हणून दिले पैसे. धामा भाऊ लवकर द्या वापस म्हणून. नाहीतर पैसे तर कोणी देतच नाही. उसने म्हणजे उसण्याचं ते विसण्याचा एक फंड आहे की उसने दिलेले पैसे वापसच येण्यात लवकर देतच नाही. ते कटाळा येत आहे फोन करून. त्यामुळे उसने कोणी द्याय नाही. त्याच्यामुळं गीतकाराचं गाणं हे त्याच्या लेकरासारखं असतंय. त्याचे शब्द कुणी चोरायला बी नाही पाहिजेत, घ्यायला नाही पाहिजेत. कंपोजिंग हे बी कुणी कुणाचं घ्यायला नाही पाहिजे. आणि जर कुणी आपण कंपोजिंग कुणाच्या करत असेल तर आपण त्याला विचारणं गरजेचं आहे, दादा आम्ही करायलो तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना. कारण ज्या वेळेला आपण एखाद्याच्या लिरिक्स किंवा कंपोजिंग घेतो तो खूप त्रास होत आहे. आणि तसं करायचं नाही. जर झालं तर खूप भन्नाट. पैंजण केलं, रिलीज पण झालं. त्याच्यानंतर दुसरं एक पाखरा म्हणून केलं. हे मला महापुरुषांच्या गाण्यामधून इकडे यायचं नव्हतं. मला तिकडंच खूप भन्नाट वाटायचं की मतलब. आणि दुसरी गोष्ट ही की दादा मला वैयक्तिक वाटतं की नाही का बाबासाहेबांनी ज्याला मान्य बी नाहीत बाबासाहेब त्यांना बी अधिकार, हक्क आणि स्वातंत्र्य देऊन टाकलं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि माझं म्हणजे मला वाटतं की मी आता मेलो बी तरी काही प्रॉब्लेम नाही. कशामुळं? कारण ज्या माणसाने गुलामीच्या कड्यात तोडून मला स्वातंत्र्य केलं म्हणतो मी स्वतः, बाकीच्यांनी वैयक्तिक आहे माझं. तर माझी जी जीभ चालत आहे, माझ्या तोंडातून शब्द निघत आहेत, मी ऐकू शकत आहे, माझ्या डोळ्याने मी तुम्हाला बघू शकतो, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला एवढी इज्जत देऊन, हे फक्त बाबासाहेबांमुळे. कारण सडलेलं जनावर एका साईडनं कुत्रे खायचे पण माणसाला श्वास घ्यायची परमिशन नव्हती दादा. आणि होता तो बापाचा बाप गाणं बनण्याचं एक कारण आहे की कोणताही जर पोरगा असेल तर तो शाळेत असताना प्रत्येकच पोरांच्या शेड्यूल कास्टचे जे पोर आहेत आमचे जय भीमाले, तर त्यांच्यासोबत एक किस्सा घडतेच, सगळ्यांच्याच जीवनात घडलेला आहे. ते असं सांगायची गरजच नाही की बाबा हा जय भीमचा पोरगा आहे, महाराजचा पोरगा आहे असं म्हणल्यासारखं. ह्या गोष्टी होतातच. आणि माझं नाव धम्मा आहे. धम्मा म्हणजे धम्मपाल. आणि ज्याचं नाव धम्मपाल आहे तो जय भीमचा आहे म्हणजे फिक्सच झालं डायरेक्ट. आता उदाहरण द्यायची गरज नाही. तर मी 3री-4थीला असताना इट नावाचं गाव आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, पिंपळनेरच्या तिथं शाळेत असायचं. तर ते विषय निघतं जेवण करताना. कारण जेवण करताना बी दुसऱ्या लोकांचे वेगळे डबे, वेगळं जेवण, आमचं वेगळं जेवण, म्हणजे तेवढं आम्ही रिचच नाहीत ना. आणि त्याच्यावरून विषय निघायचा की बाबा जय भीमचा आहे वगैरे वगैरे. मग आईला विचारलं आमच्या आई असं असं आमच्या आपण कोणत्या जातीचे, तर आबू म्हणायचे आमची. तुला कोणी विचारलं तर विचारलं पोराने, तसं काही नसते जातभीत. पण त्या गोष्टी कळतातच. मी जसं जसं मोठं व्हायला लागलो तर मग संचित धनवे सरनी मला सिल्लोडला आणलं. कारण शिकणं खूप गरजेचं आहे. मोठे भाऊ आमचे शिकले म्हणून आम्ही बनलो. तर माझं 12वी गोशेगावला झाली आमच्या वाकेकर सरच्या कॉलेजला, धनवे सरनी इकडं आणलं. त्याच्यानंतर MPSC करीत असताना MPSCला एक राज्यघटना नावाचा विषय आहे. मग ते वाचायच लागते कंपल्सरी. मग ते वाचू लागलो. म्हणजे मला वैयक्तिक कधी कधी असं वाटायचं की माझ्या वडिलांनी माझं नाव धम्मपाल का ठेवलं असेल, मी ह्या जातीचं आहे म्हणून कळतं आहे. पण जेव्हा मी वाचायला लागलो, MPSCच्या नादाला लागलो किंवा ते पुस्तक वाचायला, तेव्हा कळलं की राज्यघटना ही बाबासाहेबांनी लिहिली. आणि मग बाबासाहेबांनी लिहिली तर मग हे सगळे कलम बिलम हे ते सगळं एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार वगैरे केला वगैरे. त्याच्यानंतर मला कळलं की माझ्या नावामध्ये एवढी पावर आहे की त्या बाबासाहेबांनी स्वीकारला जो बौद्ध धम्म आहे तर त्याच्यामध्ये धम्माचं नाव घेतल्याशिवाय काहीच होत नाही. मग त्याच्यानंतर मला ही गोष्ट कळली की ज्या बाबासाहेबांनी सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांसाठी स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र काम करण्याचं काम केलं, तर ह्या दोघांचा एकच रस्ता आहे. आणि ह्या दोघांनी पण एकाच माणसाचं म्हणजे समाजासाठीच काम केलं आहे. आणि सगळ्यात पहिलं गाणं म्हणजे कधी कधी आपल्याला काय वाटतं की मी माझ्या आईवडिलांच्या जीवावर जगतोय, मला कोणी काय बोलायची काय मजा आहे का. पण मला नंतर ही गोष्ट कळली की मला जन्म दिला माझ्या आईवडिलांनी म्हणून मी जिवंत आहे, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी जन्म दिला म्हणून ती जिवंत आहेत, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी जन्म दिला म्हणून ती जिवंत आहेत. पण शेवटी जर एखाद्या माणसाला हक्क अधिकार स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणून मी होता तो बापाचा बाप, म्हणजे बापाचा बाप कोणी आहे तर मग ते बाबासाहेब. म्हणून माझ्या जीवनातलं पहिलं गाणं लिहिलं होतं होता तो बापाचा बाप. ते माझ्या गाडीवर पण नाव आहे होता तो बापाचा बाप. बरेच लोक म्हणतात की त्या गाडीवर बापाचा बाप नाव का टाकलं आहे, आम्हाला म्हणजे कोण आहे बाप, पुन्हा आमचा बाप आहे का तो, पण ते कुणाचा नाही पण माझा बाप आहे तो, म्हणून मी ते टाकलं आहे त्या गाडीवर नाव, कारण त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या म्हणून. त्याच्यानंतर होता तो बापाचा बाप रिलीज झाल्यानंतर दुसरं गाणं केलं दादा, अंधार फार झाला देवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा भीमाचा भिवा पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूचं उद्घाटन झालं संभाजीनगरच्या, तर सगळ्यात पहिले
वाजणारं गाणं माझं होतं, अंधार फार झाला देव पाहिजे देशाला विजय पाहिजे. आणि त्यावेळेस ते गाणं मी ट्विट केलं दादा, बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एकत्र केले. तर मी बऱ्याच चांगल्या लोकांना विचारलं होतं की दादा मी मतलब दोनों को लेके कर रहा हूँ, बाबासाहेबांना आणि महाराजांना घेऊन करायला लागलो तर मी करू का, ह्याला रिस्पॉन्स मिळेल का. तर बरेच लोक काय म्हणले होते की नका करू एकत्र, आणि तुम्हाला रिस्पॉन्स नाही मिळणार. म्हणजे महाराज आहेत म्हणून बाबासाहेबांचे लोक वाजवायचे नाही आणि बाबासाहेब म्हणून महाराजांचे लोक वाजवायचे नाही. पण बऱ्याच लोकांनी हे सांगितलं की आणि बाबासाहेबांनी हे सांगितलं की तुम्ही विचार घ्या, पण तुमच्या मनाला वाटेल ते करा योग्य. म्हणजे तुम्हाला जी योग्य वाटतं ना ते करा, तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर किंवा दुसऱ्याच्या डिसिजनवर तुम्ही चालू नका. आणि मी म्हटलं दुसरे लोक क्या बोल रहे उसको मतलब मला काय घेणं देणं नाही त्याचं, मला जे करायचं ते करणार. आणि अंधार फार झाला दिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा भीमाचा भिवा गाणं रिलीज केलं दादा, राडा केला दादा त्या गाण्यांनी. आजही तुम्ही महाराजांची जयंती असू द्या, ते गाणं जर लागलं नाही ना तर मी तुमच्या इथं 10 दिवस काम करीत नाही, आता 20 दिवस काम करीन दादा. त्या गाणं वाजतंयच, काही बी झालं तरी वाजतंय. आणि त्याच्यानंतर मग झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, त्याच्यानंतर भीमाचा दरारा, भीमराव पॉवरफुल, केली भीमाने कसं, रामायचे उपकार. तर महापुरुष सोडून मला इकडे यायचंच नव्हतं. पण माझ्या मनामध्ये एक खंत होती की मला लिहिता येतंय आणि मी जर दुसरे गाणे केले तर महापुरुषांचे गाण्यामध्ये आवड नसणारे पोरं किंवा ते करत असताना दुसरं काही करणारे पोरांना ट्रॅक मिळेल. म्हणजे काय तर लव सॉन्ग आवडतात पोरांना, किंवा कोणाला ॲक्टिंग करायला आवडते, कोणाला रायटिंग करायला आवडते. तर ज्या वेळेला आपल्याला लव सॉन्ग जर केलं तर आपल्या जवळच्या पोरांना आपण त्यात रिलीज करू शकतो, आपल्या पोरांना चान्स मिळेल. आणि मी तेच केलं. आदी आणि पायल त्यांचं एक गाणं पहिले हिट झालं होतं. त्याच्यानंतर पैंजण, आधीने खुद सांगितलं की दादा त्या पैंजणमुळे आम्हाला खूप इमेज मिळाली की प्रोफेशनल गाणं केलं. आणि मला पण आमचं अपेक्षा किती होती दादा की त्या गाण्याला फक्त एक त्याच्यापुढं 2 झिरो आणि की लागावं, म्हणजे 100-1 लाख व्हावं ते गाणं, फक्त ही अपेक्षा होती. पण त्या गाण्याने 2 महिन्यामध्ये आज 41 लाख व्ह्यूज आहेत दादा त्या गाण्याला, पैंजणला. आणि मी जे लिहिणारे पोरं आहेत तर त्या पोरांना हे सांगेन, म्हणजे मी सांगतो म्हणजे मी मोठा नाही, पण मी त्यांना हे म्हणेल की गाणं लिहित असताना आपण काय लिहितोय, गायक गात असताना त्यांनी काय गातोय, ह्या गोष्टीचं भान असलं पाहिजे. म्हणजे काय की समाजासाठी आपण जर बाबासाहेबांचं गाणं लिहितोय किंवा महाराजांचं गाणं लिहितोय तर त्याच्यामध्ये मॅसेज असणं खूप गरजेचं आहे. ट्रेंड मिळवायसाठी गाणे बनवू नये तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला वैयक्तिक वाटतं की पुस्तक वाचल्यानंतर महाराजांच्या एका लाईनवर गाणं असतं 3 कडव्यांचं, म्हणजे एक मुखडा आणि 2 कडवे असतात. तर त्या फक्त वरच्या 2 लाईन, त्याच्या खाली 2 लाईन, पुन्हा हे असते क्रॉस लाईन असते. एका पानावर 10 गाणे बनतील दादा, एक पान असते वरचं, त्या एका पाण्यावर 10 गाणे बनतील असं मला वाटतंय. तर पोरांनी जर महापुरुषांचे गाणे केले तर मी बी खूप हुशार आहे म्हणून नाही, पण मला वैयक्तिक वाटतं की त्याच्यात मॅसेज असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जे गाणं लिहितोय तर त्या गाण्यामधून समाजामध्ये दुष्परिणाम पसरत तर नाहीत ना, ह्या गोष्टीचं बी आपण लक्ष दिलं खूप गरजेचं आहे. की त्यामुळे कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं वामनदादांना की माझे 10 भाषणं आणि तुमचं एकच गाणं प्रबोधनाचं काम करतं आहे. तर समाजात कोणत्याही महापुरुषाच्या संदर्भात जर आपण गाणे केले तर गाणे असं असावेत की पोरांना आपल्या दृष्टिकोन मिळला पाहिजे, त्याच्यामधून मॅसेज मिळला पाहिजे आणि आपले पोरं पेटून उठले पाहिजे चांगलं काम करण्यासाठी, त्यांची जिंदगी बनवण्यासाठी. आणि सध्याच्या काळामध्ये मनोरंजनाच्या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे आपल्या पोरांना ना ह्याचं भानच नाही की आपलं करिअर खराब व्हायला लागलं आहे म्हणून. तर ज्या गोष्टीचं जेवढी लिमिट आहे तेवढीच वापरायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. मी पण लिमिटच्या बाहेरच वापरतो. आता मोबाईल रात्रीचं 3-3 वाजेपर्यंत बघतोय माणूस, मी स्वतः बघायला, हे चष्मा त्याच्यामुळेच लागला आहे मला. आणि दुसरी गोष्ट ही की ज्या वेळेला आपल्याला गाणं लिहायचं आहे तर गाणं लिहिताना खुद स्वतःलाच लिहायचं असतं. आणि दुसरी गोष्ट ही आहे की गाणं आपण जेव्हा लिहिलं त्यावेळेला आपण दुसऱ्याला मला कंपोज करून दे म्हणायच्या अगोदर 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस आपण स्वतःच त्याला कंपोज करायचं ट्राय करायचं आहे. म्हणजे तुमचे जे फिलिंग्स आहेत तर त्यात तुम्हालाच येणार, दुसऱ्याला येणार नाहीत. मला जे आवडलं ते मलाच आवडलं. आणि म्हणजे मला आवडलेली मुलगी माझ्या मित्राला कशी काय आवडन, किंवा मला आवडलेलं फुलाचं झाड त्याला कसं काय आवडून, मला लाल आवडतं त्याला पिवळं आवडतं, तसं नाही होऊ शकत ना. त्यामुळे जर आपण लिहिलं तर आपणच त्याला कंपोज करायचा प्रयत्न करायचा. कारण आपल्यापेक्षा ब्रँडेड माणूस कुणीच नसतोय. कारण ज्यांनी जे लिहिले ते सोनं असते आणि सोनं ते सोनं असतं, त्याला कुठे खेळी त्याची किंमत कमी नाही होत. आज मी गाणे केलेत म्हणून माझं नाव 4 लोक मला ओळखतात,
म्हणून तोच करू शकतोय, दुसरं कोणी तसं नाही आहे. हा जमा सोशल मीडियाचा आहे. रात्रीतून कोण फेमस होईल ह्याची गॅरंटी नाही दादा. त्यामुळे आपण खुद करू शकतो, आपल्यालाच ह्या गोष्टी करायच्यात. आणि काम करत असताना तुम्हाला समाजामध्ये लय लोक त्रास देणार, शेजारी पाजारी देणार, मित्रमैत्रिणी. ही नव्हते डायरेक्ट हिरोज बनणार होता तो, पिक्चरमध्येच गेला होता तो, आणि काय करायचं ते बोंबलत फिरतं इथं. आणि महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत की ज्या वेळेला आपल्या कोणत्याही गोष्टी आपण करत असताना आपल्यामुळेही समाजात, मित्रात, मैत्रिणीत, घरात, फॅमिलीला त्रास होतो आहे का किंवा वातावरण दूषित होतं आहे का ह्याचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण माझ्यामुळं माझ्या घरच्यांना लय त्रास झालेला आहे आता. लय म्हणजे काय, माझे मित्र 8-8 महिने येऊन राहिलेत घरी, त्यांना आमची आई पोळ्या भाजी बनवून द्यायची. आणि नाद म्हणजे कलाकारीचं, ॲक्टिंग करायची, पिक्चर करायचं, गाणे करायचे. ह्याच्यामुळे माणूस वेड होतं आहे आणि घरचे लोक नावं भेटवतात. शेजारी पाजारी तर त्यांचं पुन्हा शेजारी पाजाऱ्यांना चालही त्रास असतं, आईवडिलांना, आपल्या पोरांचे टोमणे, पोरींचे टोमणे आईवडिलाला मारतात लोक. त्यामुळं गाणं करायचं असन, लिहायचं असन, गायचं असन, काही पण करायचं असं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्रास होईल दादा. आणि हा त्रास सहन केल्याशिवाय कुणीच नाही बनवू शकत. म्हणजे मी काय काय केलं आहे किंवा पुढच्या माणसाला इझी भेटलं आहे ते नाही. आणि क्षणामध्ये आलेलं कधी टिकत नाही दादा. आणि मी आज तुमच्यासमोर बसून बोलतो आहे म्हणजे मी खूप मोठा नाही, पण ह्याच्यामागं मेहनत खूप आहे दादा. त्रास खूप झाला आहे अतिशय. मी हे सगळ्या गोष्टी बघितल्यात. मी जेव्हा एमपीएससी मी करत होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सोडून ह्या नादाला लागलेलो मी, गाणे बिणे करायचं. तर मी जेव्हा एमपीएससी करणाऱ्याच्या रूममध्ये मी राहत होतो, तर मी जेव्हा घर सोडून आलो मी, म्हणजे इथपर्यंत बोलतात घरचे पण लोक पण की पोरींच्या नादामुळे गेले, हे व्हायला गेलं, ते असं तसं, या सगळ्या गोष्टी. हे खूप मोठा त्रास असतो. आणि मी जेव्हा इथं जिथं एमपीएससी करायला ज्या रूममध्ये राहायचो, तर माझ्याकडे 200 का 250 रुपये होते. आणि मी जिथं एमपीएससी करायला ज्या रूममध्ये राहायचो तिथं तिकडून आलो सिल्लोडवरून आणि इथं त्या रूमवर आलो. तर मी ज्या रूममध्ये पहिले अभ्यास करायला राहायचो तिथं आलो होतो, तर त्या रूममध्ये कुणीच नव्हतं, ते पोरं घरी गेले होते दादा. तर मी रात्री 1 वाजता आलो होतो, माझ्याकडे 250 रुपये 200 रुपये काहीतरी होते. तर ते मला वाटलं की त्या रूममध्ये गेलो, आता बिंदास झोपतो म्हणलं दादा. आता लय तिकडून म्हणजे रडून पडून आलो होतो मी घरून. पण तिथं गेलो आणि ते झोपलो अंगावर बिंगावर घेऊन, तर ते ढेकन चावले होते दादा. मला पूर्ण अंग लाल झालं होतं, एकदम सुजला होता चेहरा. तर मी सकाळ कधी होईन ह्याची वाट बघत होतो दादा. आणि थंड पाण्याने आंघोळ केली होती, असं सूर्य उगवताना मला दिसत होता. तर त्या 200 रुपयावर मी जवळजवळ 200 रुपये म्हणजे दर दिवस चहा प्यायचो दादा मी. राहायला जागा नाही, तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही जे प्रोफेशन होतं ते सोडलेलं असतं, 4 लोकांनी नाव ठेवलेलं असतं. आणि विशेष म्हणजे आपल्या घरच्यांनी आपल्याला म्हणजे सोडलेलं असतं. सोडलेलं ह्याच्यामुळे असतं की ते आपल्या चुका असतात असं कधी कधी वाटतं. कारण मी ट्रॅक सोडला होता डायरेक्ट. मी 3 वर्ष घरच्यांचे पैसे उडून मी डायरेक्ट सोडून गेलो होतो सगळं. आणि त्याच्यानंतर पण दुसरी गोष्ट ही आहे की पोरांनी जरी किती त्रास झाला आणि कुणी तुम्हाला सोडून गेलं, कुणी काही बी बोललं किंवा काही झालं, तरी बी दारू, पुड्या, गांजा, सिगरेट, तंबाखू ह्या सगळ्या गोष्टींचा कधीच नाद स्वतःला लावून घ्यायचा नाही. आपल्याकडे खूप सारे पैसे येतात, करोडो रुपये आपण बनतो किंवा काही पण होतं आहे, पण एक वेळेस आपली बॉडी डॅमेज झाली की विषय संपलेला असते. आणि ह्या काळामध्ये माणूस हा त्रास सहन करण्यासाठी त्या आठवणी मिटवायचं बघतंय. तर ते गोष्टी आपल्या पोरांनी करायला पाहिजे नाहीत. आणि मला वाटतं की आपल्या गीतकारीच्या क्षेत्रामध्ये किंवा हे आपल्या सोशल मीडियाचं जे गीतकार गायक ह्या क्षेत्रामध्ये आहेत, तर ह्याच्यामध्ये पोरांना ना त्रास झाल्यानंतर किंवा लोकांनी नावं ठेवल्यानंतर आपण तो त्रास संपवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो असं मला वैयक्तिक वाटतं. पण मी ते केलं नाही. त्याच्यानंतर जेव्हा आपण म्हणजे नाही का गाडी आपल्याकडे आहे तर दुसऱ्याकडे आहे, ज्या वेळेला मी काहीतरी केलं त्यानंतर मला एक्सेप्ट केलं लोकांनी. म्हणजे तुम्ही जोपर्यंत काही करत नाहीत तुम्हाला तुमच्या घरचे पण एक्सेप्ट नाहीत करत. ही रिॲलिटी आहे की तुम्हाला खुद स्वतःसाठी बनण्यासाठी तुम्हाला घाव खावेच लागतात. म्हणजे ते नाही का ते म्हणतात ना, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाचा देव बनत नाही. तर तुम्हाला स्वतः घाव खावे लागते, त्रास घ्यावा लागेल, त्याच्याशिवाय कोणीही बनत नाही. आणि इझी मला जमन किंवा मी रायटर बनन, कंपोजर बनन, सिंगर बनन नाही, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, त्रास सहन करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी होतीलच. पण मला इथपर्यंत माहीत आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट करायची असते त्यावेळेला घरच्यांनी बी आपल्याला काढून दिलं किंवा सोडून बी दिलं किंवा काही बी झालं तरी ते करायचंच. मग जे होईल ते जीव गेला तरी चालतंय. आणि मी इथपर्यंत पोहोचलो दादा. आज मोठे भाऊ मला बोलत नव्हते आमचे, पण आज ते स्वतः म्हणतात की अरे आम्ही ड्युट्या करायला बोंबलत फिरतो इकडं तिकडं दिवसभर, आम्हाला 9ला जावंच लागतंय. अरे तुम्ही झोपून तुमचे नाव होऊ लागले रे.
आणि दुसरी गोष्ट ही की पोरांना जे आपण करायला होत ना, यूट्यूब खूप मोठं माध्यम आहे सगळ्या पोरापोरींना आपल्या. तर तुम्ही काय करा, जे बी तुमच्याकडे आहे ना, तर त्या यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करा. कशामुळे? कारण तिथून आपलं रिव्हेन्यू जमा होतं आहे, जनरेट होतं आहे आणि आपला उदरनिर्वाह आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला खायचं आहे, प्यायचं आहे, कपडे घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी तिथून निघू शकतात. आणि यूट्यूब असल्यामुळं आपल्याला दुसऱ्याची वाट बघायची गरज नाही, आपण स्वतः दुसऱ्याच्या खिशात जाऊ शकतो. एखादा व्हिडिओ किंवा एखादं काही कधी व्हायरल होईल याची गॅरंटी नाही. तर ज्याही पोरांनी आपलं काही केलं तर त्यांनी त्या यूट्यूबवर अपलोड करा, तिथूनही आपल्याला माध्यमातून पैसे मिळू शकतात. आणि म्हणजे मोठ्या लोकांकडे जाऊनच माझं काम होईन असं नाही, तर यूट्यूबमुळे आपलं बी खूप स्वस्त झालं किंवा चांगलं झालं असं मला वैयक्तिक वाटतं. आणि पोरांनी आपले जे बी कुणी आहेत तर त्यांनी मेहनत खूप करणं गरजेचे आहे. आणि मी तुमचा खूप वेळ घेतला आहे अतिशय असं मला वाटतं आहे. जे नाही ते सगळ्याच गोष्टी बोललो आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला सहन करून घेतलं, त्याच्यासाठी मी तुमचे दोन्ही हात जोडून आभार व्यक्त करतो. दादांनी त्यांनी आपल्या चॅनलसाठी टॅलेंट ट्री जे आहे चॅनल, त्याचे मी दोन्ही हात जोडून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलून 2 शब्द बोलण्याचं आणि माझं घरानं ऐकून घेण्याची संधी दिली. आणि तुम्ही सगळ्यांनी बी माझे 2 शब्द खूप सायलंट, कोणत्याही गोष्टीची अडचण किंवा काहीच चिरून इकडे तिकडे न बघता ऐकून घेतले, त्यासाठी परत एक वेळेस तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय.